आणि समोर त्याच्यामध्ये ते पैसे टाकणार असतो. अशा वेळेला ते घर रेडी असणं फार गरजेचं आहे. कारण का जर तुम्ही इथे घर विकलं आणि ते जर घर रेडी नसेल, ते बुकिंग मध्ये असेल, तर जेन्युइन बायरने शक्यतो ज्याला लगेच घर घ्यायचंय की हे विकायचं, कारण विकल्यानंतर तुम्हाला 8 दिवसात शिफ्ट व्हायचं, त्यामुळे त्यांनी रेडी पोझिशन मध्ये जावं असा माझा सल्ला आहे. बरं सर, आपल्याला एक पहिला फोन आलाय, तो घेऊयात. योगेश यांचा फोन आहे आंबेजोगाईवरून. नमस्कार योगेश, बोला, प्रश्न विचारा आपला. सुरुवातीला आपण ज्या वेळेला घर घेतो त्यावेळेला वास्तुशास्त्राचा विचार करावा का नंतर केलेला जास्त चांगला राहतो? योगेश यांनी प्रश्न विचारलाय वास्तुशास्त्र संदर्भातला. श्वेता, हे अगदी बरोबर आहे, पण वास्तुशास्त्र हा विषय करायला पाहिजे. पहिलं उद्दिष्ट हा एक पहिला विषय आहे, नंतर पुढचे लोकेशन. वास्तुशास्त्र घर घेण्यापूर्वी किंवा ते उद्दिष्ट क्लिअर झाल्यानंतर उद्दिष्टांचा आणि वास्तुशास्त्रात तसा प्रश्न नाही. पण येस, 100% वास्तुशास्त्र शहराच्या ठिकाणी मिळू शकत नाही. त्यामुळे एका केवळ भ्रामक कल्पनेत राहू नये असं माझं व्यक्तिगत आणि स्पष्ट मत आहे. बऱ्याच वेळा वास्तू बघून घेतलीच पाहिजे. मी असं या मतात नाही, कारण तुमची समजूत ठाम असेल, तुम्हाला हे असेल, कारण तर तुम्हाला नंतर कळलं की चुकीची आहे तर ते हे होऊ शकतं. पण एक सांगतो, 100% वास्तू मिळत नाही. परंतु तुम्ही एक पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे दरवाजा असला पाहिजे, किंवा नैऋत्येकडे कर्त्या पुरुषाचं घर बेडरूम असला पाहिजे. ईशान्येला बरेच बिल्डर्स जे आहेत ते हल्ली आम्ही हे सगळं बघतोच आणि त्याप्रमाणे डिझाईन करतो. परंतु हे प्रत्येक वेळा शक्य होत नाही श्वेता, कारण का मला त्याच एका फ्लोर प्लेटवरती 4 घर बसवायचे असतात आणि ते 4 घर बरोबर विरुद्ध दिशेला येऊ शकतात ना. कुठे कमी जास्त असं तुम्हाला असं होणारच नाही की तुम्ही 100% वास्तूप्रमाणे घर मिळालंय. पण येस, तुम्ही त्यानंतर अम्युनिटीज किंवा चेंज करताना तुम्ही त्यामध्ये ते आवश्यक ते बदल करून घेऊ शकता आणि त्याप्रमाणे देवघर किंवा हे थोडं बहुत चेंज करू शकता. अँड दिस इज व्हॉट आय फील यू शुड डू इट. बरोबर सर, वास्तुशास्त्रावर काही लोक विश्वास ठेवतात, काही ठेवत नाहीत, त्यामुळे तो नंतरचा मुद्दा. महत्वाचा मुद्दा तो म्हणजे बजेटवर मला बोलायचं आहे. पण सतीश यांचा फोन आलेला आहे, बघत ते काय विचारतात प्रश्न. नमस्कार सतीश, बोला. त्यांचा फोन कदाचित कट झालाय. आपण परत बजेटवर बोलूया. सर, बजेट संदर्भात आपण नेमका काय विचार केला पाहिजे? श्वेता, काय असतं की पहिलं म्हणजे तुमचं उद्दिष्ट क्लिअर झालं. उद्दिष्ट क्लिअर झालं की मला खरोखर माझ्या स्वतःसाठी घर घ्यायचंय, तर मग माझं बजेट किती आहे. बऱ्याच वेळा काय असतं की मला आता मुंबई सारख्या ठिकाणी मला महालक्ष्मीला कोणाला आवडेल ना, किंवा मलबारीला राहायला कोणाला नाही आवडणार, किंवा विलेपार्ल्यासारख्या ठिकाणी राहायला कोणाला नाही आवडणार, आणि बोरिवली सारख्या ठिकाणी काही लोकांना आवडेल. पण मग कुठे माझं बजेट काय? माझं 50 लाख रुपये बजेट आहे, 40 लाख रुपये बजेट आहे. हे बजेट जर तुझं नक्की झालं तर त्या रेंजने तुला लक्षात येईल की मी बोरिवलीतच बघितलं पाहिजे. तुझं बजेट आहे बोरिवलीचं आणि तू विलेपार्ला शोधत राहशील तर यू आर वेस्टिंग युअर टाइम. बिल्डर्स किंवा कुठलाही व्यापारी डिस्काउंट देऊन एका लिमिटच्या खाली जाऊ शकत नाही किंवा तो देणार नाही, याची कल्पना असली पाहिजे. त्यामुळे आयदर बजेट तुम्हाला वाढवावं लागेल, किंवा तुम्हाला बोरिवलीचं बजेट असताना तुम्हाला विलेपार्ल्यात यायचं असेल तर नॅचरल तुम्हाला फ्लॅट छोटा करायला पाहिजे. त्यामुळे एरिया आणि बजेट ह्या 2 गोष्टी ह्या रिलेव्हंट आहेत. बरोबर. त्यामुळे तुम्ही बजेट तुम्हाला थांबवते मी. शेखर छत्रे यांचा फोन आलेला आहे, तो घेऊयात. मुंबईहून ते बोलतात. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा आपला. हॅलो, नमस्कार. मी शेखर छत्रे बोलतोय, कहा चौकी, अभ्युदयनगरवरून. नमस्कार सर, बोला. सर, मला असं विचारायचं की घर घेण्यापूर्वी म्हणजे घर खरेदी करण्यापूर्वी त्या घराबद्दलच्या ज्या एनओसीज असतात की ते योग्य आहे की नाही, ते घेतल्यानंतर काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ नयेत म्हणून कुठल्या एनओसीज आपण त्या बरोबर म्हणजे भरलेले बरोबर आहेत की नाहीत बघाव्यात. आणि दुसरं म्हणजे घर खरेदी करताना जे आपण होम लोन घेतो तर त्यासाठी म्हणजे बँकांकडनं किंवा वित्तीय संस्था आहेत तिथून ते घेताना काय काळजी घ्यावी म्हणजे फसवणूक होणार नाही. धन्यवाद. शेखरजी, सर्वात सोपा आणि चांगला मार्ग तुम्हाला सांगतो, तो म्हणजे की जिथे वित्तीय लोन मिळतं अशाच ठिकाणी श्वेता घर घेतलं तर वित्तीय संस्था अशाच ठिकाणी देते जिथे सगळे कागदपत्र हे आहेत. सर्वसामान्य माणसाला मी सांगेन की तुम्ही शक्यतो की जिथे वित्तीय संस्थांनी फायनान्स करते किंवा जे मिळू शकतं असं तो बिल्डर सांगतोय अशा ठिकाणी घेतलं तर तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये जायची गरज नाही. तरी सुद्धा मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी किंवा ह्याच्यासाठी सांगू शकेन की तुम्ही घर घेताना बेसिकली टायटल हा एक महत्वाचा मुद्दा आहे. टायटल सर्टिफिकेट बघितली पाहिजे. सर्च आणि टायटल ह्या 2 गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजेत. दुसरं, त्याच्यानंतर असं बिल्डिंग परमिशन्स किंवा लेआउट परमिशन्स, त्या भागात त्या लेआउट्स असतात, एनए लेआउट्स
किंवा त्याचा लेआउट अप्रूव्ह केलेला आहे की नाही हे एक असतं. त्यानंतर बिल्डिंग परमिशन, ज्याला आम्ही IOD, CC किंवा IOA असं म्हणतो, तर ही परमिशन आहे की नाही. आता मी, कारण का हा पूर्ण तुमचा महाराष्ट्रभर आहे, मुंबई त्याला IOD म्हणतात, पुण्यामध्ये त्याला IOA किंवा असं वेगवेगळी नावं आहेत, पण इन जनरल तुम्हाला माहितीसाठी सांगतो की हा विषय म्हणजे त्या बिल्डिंग परमिशन्स आहेत की नाही. तर नाव कदाचित बदललेलं असेल, नागपूरमध्ये काही वेगळं म्हणत असतील, पण बिल्डिंग परमिशन्स आहेत की नाही, आणि कमेन्समेंट सर्टिफिकेट, आणि त्याच्यावरती वित्तीय लोन मिळतंय की नाही, एवढं बघितलं तर सहसा फसवणूक होत नाही. बरं, कागदपत्रांबद्दल अजून थोडं डिटेल बोलूयात. महेश खैरनार यांचा नवी मुंबईहून फोन आलेला आहे. नमस्कार महेशजी, बोला, प्रश्न विचारा आपला. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा होता की ज्या रूम असतो प्लेस ऑफ अटेंडन्सचा, त्याच्यावर ते रूम घेणं योग्य आहे का? कुठे तुमचा प्रश्न जो आहे तो परत एकदा स्पष्टपणे आणि पुन्हा विचारा. एक म्हणजे रूम आहे ते रिसेलचे आहे, पण तिथे प्लेस ऑफ अटेंडन्स नावाचं एक प्रमाण आहे, ते रूम घेणं योग्य आहे का असं? प्लेस ऑफ अटेंडंट, हा, प्लेस ऑफ अटेंडंट म्हणजे मला नक्की तुम्हाला काय म्हणायचं हे कळलं नाही, पण मला जे काही समजलं त्या हिशोबाने असं सांगतो. प्लेस ऑफ अटेंडंट म्हणजे एखाद्या तुम्ही स्टाफ क्वार्टरची वगैरे अशी रूम घेताय का? जर स्टाफ क्वार्टरची रूम घेत असाल, अटेंडंट जो आहे, एखादा माणूस अटेंडंट आहे, एखाद्या कंपनीमध्ये कामाला आहे, किंवा एखाद्या सोसायटीमध्ये एखाद्या वॉचमनची रूम आहे, किंवा दुसऱ्या एखाद्या कंपनीची संलग्न असलेली अशी रूम असेल, तर ती घेण्याचा तसा त्याला अधिकार नाही. त्याला जरी त्याचे पोझेशनचे राईट्स लागले असतील किंवा नसतील सुद्धा, कारण का तो एम्प्लॉई आहे, आणि एम्प्लॉईला जनरली तो रूम विकता येत नाही. त्या कंपनीच्या मालकीची किंवा सोसायटीच्या मालकीची किंवा त्याची NOC घेणं हे फार गरजेचं आहे, आणि अशाच असेल तरच घ्यावी असं माझा सल्ला आहे. अच्छा, धन्यवाद सर. थँक्यू. सर, सर्च रिपोर्ट हा तुमच्या बोलण्यातनं जो मुद्दा आला, कसा नेमका आपण त्या बिल्डरची सगळी जी कागदपत्र आहेत ती तपासून बघायची? सर्च रिपोर्ट आपल्याला कसा मिळू शकतो? जर तो ऍडव्होकेटकडनं आपल्याला बनवून घ्यायचा असेल तर तो कशा पद्धतीच्या ऍडव्होकेटकडनं बनवून घेऊ शकतो? श्वेता, जर तुम्ही बिल्डरकडून फ्लॅट घेत असाल तर बिल्डर सर्च रिपोर्ट, टायटल सर्टिफिकेट, बिल्डिंग परमिशन हे सगळं, त्यामुळे तो सर्च घेतलेला असतो. तो ऍडव्होकेट जो असतो तो मान्यवर ऍडव्होकेट असला पाहिजे, आणि बाकी परमिशन्स त्याच्या असल्याशिवाय ते होऊ शकत नाही. त्यामुळे जनरली तुम्हाला त्याच्यासाठी काही विशेष एफर्ट घ्यावे लागत नाही. पण तुम्ही स्वतःचा बंगला किंवा स्वतःची प्रॉपर्टी वेगळ्या पद्धतीने घेताय, जिथे तुम्ही स्वतः एखाद्या माणसाकडून विकत घेताय, तर त्यावेळेला सर्च क्लर्क असतात किंवा ऍडव्होकेटला जर तुम्ही सांगितलं तर तो ऍडव्होकेट तुमचं हे काम करून देऊ शकतो, आणि गेल्या 30 वर्षाचा रेकॉर्ड असतो. सर्च म्हणजे काय की गेल्या 30 वर्षामध्ये तिथे कुठल्या प्रकारचे किती व्यवहार झालेत, म्हणजे कोणी कोणाला विकलं, नंतर ते कोणाकडून कोणाकडे आली, सगळे डिटेल्स असं त्या डिटेल्स मध्ये असं, आणि त्याच्यामध्ये कोणाचे काही राईट्स राहिलेले आहेत का, काही स्टॅम्प ड्युटी राहिलेले आहे का, तर हे सगळं त्याच्यामध्ये येतं. ते डॉक्युमेंट्स कळतात, ते डॉक्युमेंट्स वाचून ऍडव्होकेट आपलं ओपिनियन देतो, आणि त्याला टायटल असं म्हटलं जातं. बरं, आपल्याला सतीश यांचा फोन आलेला, बघूयात ते काय विचारतात. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा आपला. हॅलो. नमस्कार, बोला. हॅलो मॅडम, बोला, प्रश्न विचारा. मॅडम, घर खरेदी करताना वास्तुशास्त्र कितपत विचार करायचा? याच प्रकारचा प्रश्न आपल्याला अगदी सुरुवातीला येऊन गेलेला आहे. तरी तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊयात, एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि लगेच परत येऊयात. ऍक्टिव्ह व्हील लिंबू टिंबू पॉवर्ड बाय क्लिनिक प्लस.